जागा वाटपावरून अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय। 60 जागांवर कामाला लागा असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय। यापूर्वी अजित पवार यांनी 90 जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं, मात्र आता त्यामुळे दादा 60 जागांवर राजी झाले आहेत का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। अजित पवारांनी उघडपणे 60 जागांचं गणित मांडून कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या। 2019च्या निकालानुसार राष्ट्रवादीचे 54, 3 अपक्षांसह काँग्रेसचे हिरामण खोसकर, जिशान सिद्दीकी आणि सुलभा खोडके आपल्या सोबतच आहेत असं अजित पवार म्हणाले। मात्र आता चर्चा अशी आहे, 90 जागांवरून दादा 60 जागांवर आलेत का? जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा, 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। इवन श्याम सुंदर शिंदे, अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे। आणि मग काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील। मला काही माहिती नाही, मी तर सांगितलं होतं की बाबा 80-90 तरी जागा मिळाल्या पाहिजेत, हे तर मी सांगितलं। पण आता ते ही जी आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवतील, जे ठरवतील ते मान्य करायचं सगळ्यांना। महायुतीत सहभागी होताच अजित पवारांनी 90 जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं। जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे अशा पद्धतीने हे सगळं करायचंय। पण आता अजित पवारांनी 60 जागांचा उल्लेख केल्यानं वडेट्टीवारांनी खिल्ली उडवली आहे। 60 वरून आता 40 वरही येतील असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। निवडणुकीची त्यांची घोषणा होण्यापूर्वी 60 वर आले, म्हणजेच पुन्हा चर्चेमधून 40 वर येण्याची शक्यता मला दिसते आहे। कदाचित 60 मागावेत, जे दिले ते पदरात पाडून घ्यावेत। बिचारे अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो। हा चुकलेल्या निर्णयाचा भोग असावा असं मला वाटतं। शिंदे सरकार असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादांना 20 ते 25 जागाच फक्त देतील। अजितदादांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा झाला नाही, अजितदादांमुळे भारतीय जनता पार्टीची मतं कमी झाली। आणि काल शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं की अजितदादांच्या बाजूला बसून उलट्या येतात, त्याच्यामुळे ह्यांची महायुतीमध्ये महाबिगाडी झालेली आहे। अजितदादांचा काही उपयोग होत नाही हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या दोघांच्या लक्षात आल्यामुळे ते काय फार यांना जागा देतील असं वाटत नाही। अजित पवारांनी 60 जागांचा उल्लेख केला तर भाजपचे नेते भागवत कराड यांनी भाजपही 111 ते 112 जागांवर तयारी करत असल्याचं म्हटलंय। अजित पवार माननीय ते नेते आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला काय सूचना दिल्या ह्याच्यामध्ये कल्पना नाही आहे। आम्ही सुद्धा आमच्या जागेवर तयारी करायला लागलेलो आहे, ते 111 112 जागेवर आम्ही तयारी करतोय। त्यामध्ये परत डिव्हिजनमध्ये महायुतीमध्ये काय होईल हे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य असणार आहे। विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत। भाजपने मिशन 125 साठी 150 जागा लढवाव्यात असं ठरवल्याची माहिती आहे, त्यामुळे 138 जागा शिल्लक राहतात। या 138 मधून शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळतील। आम्ही अजून एकत्र त्या ठिकाणी एक पहिले आमचा राऊंड झालेला आहे, आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत आणि साधारण 288 मतदारसंघातले कुठले कुठले मतदारसंघ पुढे पुढे निवडायचे त्या पद्धतीनं चर्चा करून मार्ग काढला। पहिल्या राऊंड मध्ये आता किती जागांवर एकमत झालं? मी एक मिनिट, ज्या दिवशी आमचं सगळं होईल त्यावेळेस मस्तपैकी तिघं मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू। हे आता इलेक्टिव्ह मेरिट निकष आहे। त्यांनी मागितल्या 60 जागा, आता त्यांचा काय काय गणित आहेत ते जाणू। ते महायुतीचे एक मोठे नेते आहेत, म्हणून ज्या युतीच्या बैठकीमध्ये काय घडेल हे फक्त तेच सांगू शकतात, आम्ही त्याच्याबरोबर भाष्य सुद्धा करू शकत नाही। जागा वाटपात भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच होणार आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत 27 पैकी 19 मतदारसंघ असे आहेत जिथे भाजपच्या उमेदवारांना पराभूत करून राष्ट्रवादीने विजय मिळवला आणि हे 19 आमदार सध्या अजित पवारांसोबत आहेत।
त्यामुळे या 19 जागा पूर्णच्या पूर्ण दादांच्या राष्ट्रवादीला सोडणार का? 2 नंबरवर राहिलेल्या भाजपच्या नेत्यांचे काय, हा प्रश्न आहे. तर 8 मतदारसंघ असे आहेत की राष्ट्रवादीनं शिवसेनेला पराभूत करत विजय मिळवला आणि ते 8 आमदार अजित पवारांसोबत आहेत आणि पराभूत झालेले 8 नेते शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे इथे काय होणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पराभूत झालेल्या अर्थात 2 नंबरवर राहिलेल्या भाजप तसं शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या अडचणी वाढणार आहेत. जसं इंदापूरमध्ये दत्ता मामा भरणे आमदार असून भाजपकडून हर्षवर्धन पाटीलही इच्छुक आहेत आणि जागा सुटणार नाही म्हणून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत, तिथे भाजपचे समर्जित घाटगे इच्छुक होते, मात्र तिकीट मिळणार नाही म्हणून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. मावळमध्ये सुनील शेळके आमदार आहेत, इथे पराभूत झालेले बाळा भेगडे पुन्हा शर्यतीत आहेत. माजलगावमध्ये प्रकाश सोळंके दादांचे आमदार आहेत, इथे पराभूत झालेले रमेश कोकाटे इच्छुक आहेत. उदगीरमध्ये संजय बनसोडे दादांचे आमदार असून अनिल कांबळे पराभूत झालेत, ते पुन्हा रेसमध्ये आहेत. अहेरीतून धर्मराव बाबा आत्राम आमदार आहेत, इथे भाजपचे राजे अमरीशराव आत्राम पराभूत झालेत. त्यामुळे अमरीशरावांचं काय होणार हाही प्रश्न आहे. लवकरच महायुतीची जागावाटपाची बैठक पुन्हा सुरू होणार आहे, त्यात जागांवर आणखी मंथन होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.